नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. बॅक आणि फ्रंट दोन्ही साईड हा बोटनेक असणार आहे आणि 34 चेस्टसाठी हा बोटनेक ब्लाऊजचं कटिंग मी दाखवत आहे. सगळ्यात आधी आपण आपल्या उंचीचं माप टाकायचं आहे. जी पण तुमची उंची असेल ब्लाऊजची त्याच्यात 1 इंच एक्स्ट्राचं घेऊन तुम्हाला उंची टाकायची आहे. आता 13.5 ही उंची आहे माझी, तर 1 इंच एक्स्ट्राचं घेऊन मी 14.5 ही उंची टाकली. तसंच माप आपण थोडं पुढच्या बाजूने देखील टाकायचं आहे, जेणेकरून आपली ही रेष सरळ येईल. उंचीचं माप टाकल्यानंतर आपल्याला ही रेषा सरळ आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर आता पहा, तुम्हाला हे शोल्डर अंगावर मोजायचं आहे. जेवढं पण शोल्डर बाजू त्याचं निम्म करायचं आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. आता माझं हे शोल्डर मी 7.25 घेत आहे आणि मुंडा देखील जेवढा शोल्डर असतं तेवढाच मुंडा याच्यात सहसा टाकायचा असतो. आता हे पहा, मुंडा देखील मी 7.25 घेतला आहे. आणि आता इथे तुम्हाला चेस्टचं माप टाकायचं आहे. आता हे 34 चेस्ट आहे, म्हणजे त्याचा चौथा होतो 8.5. यामध्ये आपल्याला पाऊण इंच लूजिंग घ्यायचं आहे. तर हे सगळ्या साईजसाठी लूजिंग सेम असणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कंबरेचं माप टाकायचं आहे. कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा होतो 7.5 इंच. 1 इंच आपलं टाचासाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आपल्याला इथे गळारुंदी घ्यायची आहे. गळारुंदी ही बोटनेकची जास्त घ्यावी लागते, कमीत कमी 4 घ्यावी लागते. त्याच्यानंतर पुढे तुम्ही जास्त वाढवू शकता. आता मी इथे 4.25 घेत आहे. आणि गळ्याची उंची ही 3.5 ठेवत आहे. आता हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आपला. आणि या ठिकाणी बोटनेकचा आकार द्यायचा आहे आपल्याला. आता इथे 1 इंचावर मुंड्याला आकार द्यायचा आहे. याचा तुम्ही मध्य करा आणि असा आकार द्या. त्यानंतर इथे याचा मध्य करायचा आहे आणि टक्सचा आकार द्यायचा आहे. आता टक्सचा आपण उंची, आता इथे बोटनेक असल्यामुळे उंची आपण जास्त ठेवणार आहोत.
5 इंच मी उंची ठेवली आहे आणि अर्धा अर्धा इंच आपल्याला दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने टक्सचं मार्किंग करायचं आहे. आता इथे तुम्ही खाली आकार, गळ्याचा आकार देऊ शकता तुम्हाला जर हवा असेल तर. जसं की आता हा वर राऊंड आहे, त्याच्यानंतर खाली 1.5 इंच पॉईंट देऊन इथे तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता मी इथे ड्रॉप नेक दिला आहे, तर तुम्ही पण असा आकार देऊ शकता. आता आपण हे मागच्या भागाचं कटिंग करून घेऊ. आता आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे. आता आपण आहे असं ठेवला आहे मागचा पार्ट. खालच्या बाजूला 1 इंच एक्स्ट्रा, जो आपल्याला पुढचा भाग लागतो 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे मागच्या भागापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. फक्त आपल्याला इथे गळ्याचं आणि शोल्डरचं मार्किंग करायचं आहे इथे, बस. एवढंच मार्किंग करायचं आहे. हे आहे आपल्याला एक्स्ट्रा आहे, ते घ्यायचं आहे आपल्याला याच्यात, बस. हे ठेवायचे. आता हे 7.25 आपलं जे मुंडा होता तो घ्यायचा आहे असं. तर 8.5 आपलं हे छातीचा चौथा, त्याच्यानंतर 1.25 इंच लूझिंग आपलं ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला खाली कंबरेचं मार्किंग करायचं, जे आहे कंबर आहे 30, तर त्याचा चौथा होतो 7.5. आणि आता इथे आपल्याला पुढच्या डाचासाठी 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, जो पुढचा टक्स घेणार आहोत आपण तो. आणि आता ही रेष आखून घ्यायची आहे. आता मी इथे 3 घेतलं आहे, तर तुम्ही लहान माप असेल तर तुम्ही 2.5 घ्या, बाकीच्या मापांसाठी तुम्ही इथं 3 घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे टक्स पॉईंट काढायचा आहे. आता फुल बस्ट आहे 36, तर त्याचा चौथा होतो 9 आणि त्याच्यात 1.5 इंच म्हणजे 10.5 वर मी हा टक्स पॉईंट टाकला आहे. त्याच्यानंतर इथे चेस्टचा चौथा काढायचा आहे, सॉरी 10वा काढायचा आहे. तो होतो जवळजवळ 3.25 आणि त्याच्यात अर्धा इंच शिवणीसाठी लागणार आहे आपल्याला ते, म्हणजे इथे जवळजवळ मी 4 वर मार्क केले. आता खालच्या बाजूला 3.5 वर मार्क करायचे सगळ्या साईजसाठी. लहान साईज असेल तर तुम्ही 3 वर इथं मार्क करा. त्यानंतर आता ही रेष तिरकी आखून घ्यायची आपल्याला. आणि इथे जो आपण 3चा टक्स घेतला आहे त्या टक्सचं माप इथे टाकायचं आहे. 1 इंच एक्स्ट्रा 1 इंचावर पॉईंट देऊन एक रेष घ्यायची आपल्याला. या बाजूला आपल्याला आता 2.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आता हे दोन्ही बाजूनी 2.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. खाली आणि वर आपण हे 2.5 इंच मार्जिन घेतलं आहे.
का तर 1.5 इंच हे नेहमीचं शिलाई मार्जिन आणि 1 इंच आपल्याला आता इथं हे प्रिन्सेस कट आपल्याला हा जो शिवायचा आहे त्याला लागणारे अर्धा इंच मार्जिन, तर त्याच्यासाठी आपण हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणून 2.5 इंच आपण मार्जिन घेतलं आहे. आता याचा मध्य काढायचा आहे. अर्धा इंच आत घ्यायचं आहे आणि हे पहा तुम्ही असे इथे तुम्ही असा आकार द्यायचा आहे. आता इथून आपण प्रिन्सेस कटचा आकार देणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे. आता याचं कटिंग आपल्याला आहे असं करायचं आहे. तुम्ही आता या ठिकाणी आता मी जरी हा आकार दिलाय तर इथे आपण कटिंग करताना थोडं इथे बाहेरून करायचं आहे, म्हणजेच थोडक्यात काय तर मागच्या भागाकडनं आपण असं कटिंग करायचं आहे. कारण शिवताना हा कमी जास्त भाग होतो, मग आपल्याला कमी पडू नये म्हणून आपल्याला इथून हा एक्स्ट्राचा जो बाहेरचा भाग आहे त्या भागात कटिंग करताना आपण बाहेरच्या भागातून कटिंग करायचं. जेव्हा शिवणीत जातं तेव्हा मग आपण ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे अर्धा इंच हा शोल्डर उतार द्यायचा आहे. बोटनेक ब्लाऊजमध्ये हा शोल्डर उतार द्यायचा असतो, तो आपण मुंड्याच्या साईडने द्यायचा असतो. इतर वेळी आपण ह्या बाजूने देतो, तर बोटनेकमध्ये आपण मुंड्याच्या साईडने द्यायचा असतो. आणि आता हा जो शोल्डर उतार दिला आहे आपण तो कट करायचा आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर बोटनेकचा आकार आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. आणि शिवताना आपल्याला हा असा शिवायचा आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय परफेक्ट बसतो इथे आणि याचा पोफ सुद्धा खूप सुंदर येतो. अतिशय सोपी पद्धत सांगितली आहे मी. आता आपल्याला बाही कटिंग करायचे. आता इथे 8.5 घेतलेला आहे मी. छातीचा चौथा आपण थोडी इथे वाढवला आहे लूजिंग, त्याच्यामुळे आपल्याला इथे 9 घ्यायचं आहे. कारण आपण 36 चेस्टनुसार इथे कटिंग केलेली, जरी 34 असल्यात, कारण इथे लूजिंग घ्यावं लागतं. प्रत्येक साईजसाठी हे 1.5 इंच लूजिंग हे घ्यावंच लागतं. आता उंची याची ही शॉर्ट बाही आहे. चारची बाही आहे म्हणजे 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे.
आता इथे 3 इंच कॅप हाईट टाकली आहे. दंडगीर टाकायचं आहे 1.5 इंच शिलाई मारायची. त्यानंतर हे असं ओपन करायचे आणि पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा इथे. बाही कटिंगचा मी डिटेल व्हिडिओ तुमच्याकडे मी टाकलेला आहे, तर तुम्ही तसं तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामुळे मी इथे बाहीला डिटेलमध्ये सांगितलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपला अतिशय सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाऊज कटिंग झालेला आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही नवीन शिकत असाल तर ही बोटनेक हा जो पॅटर्न आहे तुम्ही पेपर कटिंग पहिले करा, जेणेकरून तुमचं हे चुकणार नाही आणि त्यानंतर तुम्ही हे ब्लाऊजवर कटिंग करा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत. धन्यवाद.